नमस्कार मित्रांनो, मी परेश पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुक्या वाकटीचं कालवण बनवून ते कसं बनवायचं तर मी तुम्हाला आता दाखवतो. चला तर आपण पाहूया. मित्रांनो, या आपण सुक्या वाकट्या घेतलेल्या आहेत, पाण्यात टाकलेल्या आहेत, कापून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून. आणि एक त्याच्यामध्ये आपण बटाटेसुद्धा घेतलेला आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे. आणि घेतलेला आहे हा एक कांदा, तो आपण आता बारीक चिरून घेणार. तर आपला कांदा चिरून झालेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. आपण असं गॅस चालू केला, त्याच्यावर हा टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यात आता आपण तेल टाकणार आहोत. आता मोदीजींनी तेलसुद्धा कमी वापरायला सांगितलं आहे मित्रांनो, पण आपण आता टाकलेलं आहे व्यवस्थित. तेल वगैरे तर व्यवस्थित पाहिजेच टाकायला मित्रांनो. आपलं तेल तापलेलं आहे, तर पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण. आता आपण टाकणार आहोत कांदा. थोडासा हिंगसुद्धा टाकणार आहोत. हा कांदा व्यवस्थित आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आता आपला कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे मित्रांनो. आता आपण त्याच्यामध्ये हळद मसाला टाकणार आहोत. पहिल्यांदा टाकणार आहोत मित्रांनो आपण याच्यामध्ये हळद. आता आपण ह्या धुवून घेतलेल्या वाकट्या आणि बटाट्याचे टाकणार आहोत. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि मग त्याच्यात आपण मसाला, गरम मसाला वगैरे सगळं टाकणार. आमचं घरचं लाल तिखट आहे, 1 चमचा टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट प्रमाणे टाकू शकता मित्रांनो. पण वाकटीचं कालवण हे जास्त करून तिखटच असते आणि तिखटच ते चांगलं लागते खायला. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला जसं पातळ पाहिजे तसं मित्रांनो ह्याच्यात पाणी टाकायचं आहे. तर थोडासा गरम मसाला टाकणार आहे. आणि मित्रांनो चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. त्याला मस्तपैकी आपण एक उकळी काढून घेणार आहोत. वाकटीच्या कालवणावरून मित्रांनो मला एक आठवलं, माझा एक मित्र आहे रोहन म्हणून, तर त्याला हे वाकटीचं कालवण खूप आवडतं. कधी आमच्याकडे आला वाकटीचं कालवण असेल तर मग तो जेवतो. जेवलेला असला, घरी जेवून आला असला तरी पण तो थोडासा की नाही पण तो जेवतो. तर मला या आता त्याची आठवण आलेली आहे, मी तुमच्यासोबत शेअर करतो. आता आपला जो बटाटा आहे तो एकदा आपला शिजला की आपण ह्याला गॅस बंद करू. कारण मच्छी लगेच शिजते, ही वाकटी असते ती लगेच शिजते. ते बघायचं नाही, फक्त बटाटा जो टाकला आपला तो शिजला की नाही. तो जर शिजला की मग आपण हे बंद करणार आहोत. आता याच्यात थोडी आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि थोडं जे खोबऱ्याचं वाटण बनवलेलं आहे ते टाकणार आहोत. आता हे मित्रांनो फक्त खोबऱ्याचं वाटण आहे. खोबरं थोडं भाजून
त्याचं वाटण बनवलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये थोडं टाकणार आहोत, म्हणजे आपला रस्सा आहे तो एक थोडा घट्ट होईल. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल मित्रांनो, असेल तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. असा पण छान होतो कालवण. मच्छी म्हटली की मित्रांनो काहीतरी आंबट आपल्याला टाकायलाच लागते. तर आता आंब्यांचा सीझन आहे म्हणून मी कच्चा आंबा हा कापून घेतला आहे आणि त्याच्या फोडी त्याच्यात टाकणार आहे रश्श्यामध्ये. आता आपण याच्यात झाकण टाकून व्यवस्थित ह्याला शिजवून घेणार आहोत. आता आपण मित्रांनो 10 मिनटं झालेली आहेत. मीडियम गॅसवर ह्याला आपण ठेवलं होतं. आता आपण चेक करूया. आपला बटाटा वगैरे शिजलेला आहे आणि रस्सा आपला आता झालेला आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. मित्रांनो वाकटीचा रस्सा कसा झाला ते तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा. आणि आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी कुठलीतरी रेसिपी मी बनवून दाखवणार आहे.